पोलंडमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट 3% वर आला आहे, जो 20 वर्षातला सर्वात कमी दर आहे. पण त्याचबरोबर जॉब मार्केटमधल्या वेकन्सीज पण वाढल्या आहेत. यामुळे लेबरची डिमांड वाढली आहे आणि बेरोजगारी कमी असल्यामुळे ही सिच्युएशन लोकांच्या फेवरमध्ये गेली आहे. एम्प्लॉईज किंवा कामगारांना त्यांच्या सॅलरीज वाढवून हव्या आहेत आणि जर एखाद्या कंपनीने सॅलरी वाढवली नाही, तर ते जॉब सोडायला रेडी आहेत. कारण त्यांना माहिती आहे की कुठे ना कुठेतरी त्यांना जास्त पगारात नोकरी मिळेलच. नोकरीवरून सोडून जाऊ नयेत म्हणून बऱ्याच कंपनीज एम्प्लॉईजच्या सॅलरीज वाढवत आहेत. लोकांचे पगार वाढले तर ते जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच वस्तू आणि सेवांचा वापर करतील आणि त्यामुळे देशामध्ये एकूण डिमांड वाढेल, ज्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. पण लोकांना पगारवाढ कशासाठी हवी होती? त्यांना ऑलरेडी वाढत्या महागाईमुळेच पगारवाढ हवी आहे ना. पण पगारवाढ झाली तरी महागाई वाढते. कुछ तो गडबड है दया. या सिच्युएशनला वेज प्राइस स्पायरल असं म्हणतात. पोलंडमध्ये वेज प्राइस स्पायरल ची चिन्हे दिसत आहेत. हे एक्झॅक्टली काय आहे आणि इतर देशांमध्ये असं दिसू शकतं का? वेज प्राइस स्पायरल ही एक इकॉनॉमिक कॉन्सेप्ट आहे, ज्यात असं म्हटलंय की वेज म्हणजे पगार आणि प्राइस म्हणजे किंमत एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. जेव्हा लोकांचा पगार वाढतो तेव्हा मागणी वाढते आणि म्हणून किमती वाढतात. जेव्हा किमती वाढतात तेव्हा वाढत्या महागाईला अनुसारून लोकांना जास्त पगार हवा असतो आणि आधी म्हटल्याप्रमाणे पगार वाढ झाली तरी महागाई वाढू शकते. सो तसं पाहिलं तर कोणतीही सिच्युएशन आधी येऊ शकते. म्हणजे आधी महागाई वाढू शकते किंवा आधी पगार वाढू शकतात आणि यामुळे एक चक्र तयार होतं, जे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आता जाऊयात पोलंडमध्ये. नुकताच फायनान्शियल टाइम्स या UK मधल्या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज आली की पोलंडमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झाला आहे. वेकन्सीज वाढल्या आहेत. लोक पटापट जॉब सोडून जात आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी कंपनीज मोठमोठी पगारवाढही देत आहेत. आता या पगारवाढीमुळे आणि इतर कारणांमुळे तिथला इन्फ्लेशन रेट खूप वाढला आहे. ब्रेक्झिटने पोलंडच्या लेबर मार्केटला थोडा धक्का दिला. जेव्हा ब्रिटन युरोपियन युनियनपासून वेगळा झाला तेव्हा लेबर मायग्रेशनचे कायदे कडक झाले. त्यामुळे बऱ्याच पोलंडच्या लोकांना ब्रिटन सोडून मायदेशी यावं लागलं. त्यानंतर कोविडमुळे बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले आणि काही सेक्टर्समध्ये वर्क फ्रॉम होमचे नियम आले. त्यामुळे जी लोक इतर युरोपियन देशांच्या कंपनीजमध्ये काम करत होती ती आता पोलंडमध्ये बसून वर्क फ्रॉम होम करायला लागली. आणि मग आता रशिया आणि युक्रेन मधले युद्ध, या युद्धाने अजून एक मोठा धक्का दिला. युक्रेनमधून अंदाजे 14 ते 16 लाख रेफ्युजीज पोलंडमध्ये आले. त्यातल्या 2.5 लाख लोकांना ऑलरेडी जॉब सुद्धा मिळाले आहेत. वाढत्या लेबरच्या डिमांडमुळे युक्रेन रेफ्युजीजचं हायरिंग सध्या वाढलेलं आहे. हिस्टॉरिकली युक्रेन, रशिया आणि बेलारूसमधून पोलंडमध्ये बरीच लोक यायची. पण त्याचबरोबर पोलंडमधली लोक पण इतर युरोपियन देशांमध्ये जायची. पण सध्या युक्रेन, बेलारूस आणि रशियामधल्या कामगारांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे सुद्धा पोलंडमध्ये नेहमीपेक्षा लेबरची डिमांड वाढलेली आहे. कोविडमध्ये सगळ्या सेंट्रल बँक्सने त्यांचे इंटरेस्ट रेट्स कमी केले होते. कमी रेट्सची त्यावेळेला गरज होती, कारण इकॉनॉमीला एका स्टिम्युलसची गरज होती. गेल्या वर्षभरात जरी आर्थिक स्थिती बऱ्याच देशांमध्ये स्टेबल नव्हती, तरी ठिकठिकाणी महागाई वाढायला लागलेली. वाढत्या महागाईमध्ये सेंट्रल बँक्स इंटरेस्ट रेट्स वाढवतात. त्याने महागाई कंट्रोलमध्ये येऊ शकते. हे कसं वर्क होतं यावर आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर एपिसोड 11 इंटरेस्ट रेट्स ऐकू शकता, ज्यात इंटरेस्ट रेट्स आणि इन्फ्लेशन वर माहिती दिली आहे. ऑलमोस्ट सगळ्या सेंट्रल बँक्सना मागच्या वर्षी असं वाटलं की ही महागाई काही काळापुरताच असेल आणि याचा लॉंग टर्म इफेक्ट इकॉनॉमीवर दिसणार नाही. म्हणून सेंट्रल बँक्सने त्यावेळेला इंटरेस्ट रेट्सना हात लावला नाही. पण याचा इफेक्ट आपल्याला आता दिसतोय, जेव्हा बऱ्याच देशांमध्ये महागाई थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा वाढली आहे. आत्ता सेंट्रल बँक्स इंटरेस्ट रेट्स वाढवत आहेत. पोलंडमध्ये इन्फ्लेशन रेट 15% वर पोहोचलं आहे, जे जुलै 2021 मध्ये फक्त 5% इतकंच होतं. म्हणूनच तिकडची सेंट्रल बँक फार आक्रमक झाली आहे. पोलंडचा पॉलिसी इंटरेस्ट रेट
हा सध्या 6.5% आहे, जो जानेवारी 2022च्या सुरुवातीला 1.75% इतकाच होता. दरवाढीमागे वेज प्राइस स्पायरलची भीती आहेच. कारण जर त्या चक्रात इकॉनॉमी अडकली तर इंटरेस्ट रेट्स एवढे वाढवावे लागतील की आर्थिक मंदीचा फटका लगेच बसेल. पोलंडसारखीच सिच्युएशन इतर ठिकाणीही होऊ शकते. यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ज्यांनी नुकताच राजीनामा दिला, त्यांनी वेज प्राइस स्पायरलची भीती यूकेमध्ये दर्शवली होती, पण काही एक्सपर्ट्स आणि पॉलिटिशियन्सने ती मान्य केली नव्हती. ही सिच्युएशन कधी गंभीर होऊ शकते याचे असे ठोस पुरावे नाहीयेत. 1960 ते 70च्या दशकांमध्ये वेज प्राइस स्पायरलची थिअरी पॉप्युलर झाली होती, कारण 1970 मध्ये तेलाच्या किमती अचानक खूप वाढल्या होत्या. या थिअरीवर इकॉनॉमिस्टमध्ये अजूनही एकमत नाहीये. त्यामुळे या सिच्युएशनला किती गंभीरपणे घ्यायचं हे त्या वेळेच्या सेंट्रल बँक आणि गव्हर्नमेंट मधल्या एक्सपर्ट्सवर अवलंबून आहे. लॉजिकली विचार केला तर आपल्याला याची आयडिया येईल की कधी ही सिच्युएशन गंभीर होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, जर महागाई ही 10% वाढत आहे आणि वाढत्या महागाईला कॉम्पेन्सेट करण्यासाठी लोकांचे पगार जर फक्त 5%नेच वाढत असतील तर त्या चक्रात आपण अडकणार नाही. पण ह्यात मोठी रिस्क आहे, कारण लोकांना इन्फ्लेशनसाठी आपण पूर्णपणे कॉम्पेन्सेट करत नाही आहोत. त्यात जर लेबर युनियन स्ट्रॉंग असतील तर ते आणखीन पगारवाढीची मागणी करतील. आणि जर समजा 10%ने पगार वाढवले तर कंपनीजना ही अधिक कॉस्ट स्वीकारावी लागेल. तर हा खर्च भरून काढायला जर कंपनीजने त्यांच्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसच्या किमती वाढवल्या तरी महागाई वाढेल. पण बऱ्याचदा या किमती डायरेक्ट 10%ने वाढवत नाहीत. कारण जर कंपनीजने असं केलं तर कस्टमर्स त्यांचे प्रोडक्ट्स न घेण्याची भीती त्यांना असते. सो कंपनीज युजुअली त्यांच्या वस्तूंच्या किमती या 2%, 4% अशा रेटने हळूहळू वाढवतात किंवा त्यांचे पॅकेजिंगचे साईजेस कमी करतात. सिच्युएशन गंभीर तेव्हा होईल जेव्हा सगळ्या वस्तूंच्या किमती आणि पगारवाढीचा दर हा सेम असेल. म्हणजेच 10% पगारवाढीसाठी 10% किमतींमध्ये वाढ, किंवा उलट म्हणजे 10% महागाईसाठी 10% पगारवाढ. तेव्हा हे जाळं प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण चक्रातल्या कोणत्या भागाला आधी थांबवायचं हे आपल्याला कधी समजत नाही. मी काही आर्टिकल्सच्या लिंक्स शो नोट्समध्ये देत आहे, ज्यात यावर ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहिली आहे. एपिसोड 11 मध्ये म्हटल्याप्रमाणे इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट रेट्स यांच्यातील रिलेशनशिप फार कॉम्प्लिकेटेड असते आणि त्यात वेगवेगळे फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात. म्हणूनच हा विषय आणि ह्यातील गुंतागुंती हळूहळूच आपण समजून घेऊ. सो आज इकडेच थांबू. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.